श्री स्वामी समर्थ. तो 2 दिवसापासून काय माहिती लाईटीला काय झालं आहे. आमच्या इकडे सारखी लाईट जात असते आणि इकडे ठेवला होता मी मस्त गरम गरम चाय आणि लाईटीची वाट बघत बघत लाईट तर काय आली नाही. म्हटलं चला आता मग मसाले भाताचंच प्लॅनिंग करू, कारण शेंगदाणे दळायची होती पण लाईटच आली नाही, काय करणार आहे. मग म्हटलं घेतला करायला मसाले भात आणि इकडे आलं होतं माझं पार्सलमध्ये मागवलं होतं मी ट्रायपॉड आणि खरंच खूप छान भेटला ट्रायपॉड आणि लाईट वगैरे पण लागते त्याच्यामध्ये. आणि कोणाला घ्यायचा असेल, ऑर्डर करायचा असेल तर नक्की ऑर्डर करा. हे बघा, आपण रेसिपी वगैरेच्या व्हिडिओज आरामशीर बनवू शकतो किंवा हातात घेऊन कुठेही ट्रायपॉडला जाऊ शकतो आणि खूप सुंदर भेटला. आणि मग मला पण फार आवडला ट्रायपॉड आणि व्हिडिओसाठी काहीच नव्हतं म्हणून मी मागवला. आणि इकडे चालली होती प्रिन्सी आणि त्यांची मस्ती. बघा कशी उलटं मारते प्रिन्सी, आता तर खूपच अगोदर झाली बापरे. आणि तिचे हरकती तर कधीच संपत नाही, नखरे. आणि मग जेवण झालं होतं इथं, तर म्हटलं चला जेवून घेऊ पहिले मसाले भात, या जेवायला. संध्याकाळी जायचं होतं मला डीमार्टला थोडी शॉपिंग करायला, मग आम्ही निघालो. आणि बघितलं तर आमच्या घराच्या शेजारीच डीमार्ट झालं होतं आणि आम्हाला माहीत पण नाही, त्याची ओपनिंग आत्ताच झाली होती. म्हटलं चला चांगलं झालं, जवळच्या जवळ घराच्या इथं झालं. मग काय आम्ही त्याच डीमार्टला गेलो आणि आधी तर आम्हाला खूप लांब जायला लागायचं डीमार्टला, पण हे घराजवळ झालं तर आम्ही दोघं पण खूप खुश झालो की चला जवळच्या जवळ झालं आहे. मग मध्ये गेलो आणि लागलो पटपट शॉपिंगला. तर काय खायची प्यायची वगैरे शॉपिंग चालली होती. बिस्किट घे, कुरकुरे घे, चिप्स घे. आणि मी सगळं दिलं होतं पकडायला माझ्या हजबंडकडे, तर ते म्हणत होते तू काय करते म्हणे, मस्त व्हिडिओ काढते आणि दिलं आहे सगळं माझ्याकडे सांभाळायला. पण बिचारे माझे हजबंड काय नाही, सगळं सांभाळून घेता. आणि इकडे आली होती मी टॉयज सेक्शनला, तर बघा इतके मस्त मस्त क्यूट क्यूट टॉयज होते, टेडी बिअर. असं बचपनची आठवण झाली, असं वाटलं चला सर्वच टेडी बिअर घरी घेऊन जाऊ का काय. आणि ह्या प्लेट्स मला खूप आवडल्या तर मी घेऊन टाकल्या 2. आणि ड्रेस पण आवडला, तो पण ड्रेस घेऊन टाकला. आणि खरंच खूप छान दिसत होता. आणि ते पटपट बिल काउंटरवर बिल केलं आम्ही आणि मग घरी निघालो. तर येता येता आम्हाला थोडंसं बाहेरूनच खाऊन यायचं होतं, तिथे थांबलो. बघा हे साऊथ इंडियन मॉल, विशाखापट्टणमचं खूप मोठं मॉल आहे. इथे साऊथ इंडियन साड्या, साऊथ इंडियन ड्रेस, लहान मुलांचे मोठ्यांचे सर्वांचे भेटतात. ब्रायडलचे खरंच खूप सुंदर मॉल आहे आणि खूप मोठा आहे, इथलं फेमस आहे. मग इथे बेकरी बघितली तर मला केक आणि आईस्क्रीम खायचं मन झालं. मग मी कुठे थांबते, यांना म्हणते चला घेऊनच द्या मला. आणि हे बघा ना, स्ट्रॉबेरीमध्ये आईस्क्रीम आली. काय काय निघालं आहे ना आजकाल, आमच्या लहानपणी तर असं काय नव्हतंच. खूप छान वाटलं. आणि मग आईस्क्रीम वगैरे ज्यूस सगळं खाल्लं मी. आणि मग बाहेर आलो तर पुरी भाजी खाल्ली. आणि साऊथ इंडियन म्हणजे इथे विशाखामध्ये पट्टणममध्ये ना असं इडली डोसा वगैरे ह्या गोष्टी खूप फेमस आहे आणि टेस्टी पण आहे. मग घेतला आम्ही पटपट बाहेरच खाऊन. आणि मग आलो विशाखा डेअरीला. ही विशाखा डेअरी पण विशाखापट्टणमची एकदम मोठी डेअरी आहे. प्रिन्सीसाठी दही घ्यायला आलो होतो आम्ही, कारण तिला उन्हाळ्यात दही वगैरे देत असतो आणि इथे सर्व होलसेलमध्येच भेटतं म्हणून आम्ही इथून घेतो. आणि हे कुत्रं बघा ना, बिचारा मासूम म्हणून बघत होतं मला की मला पण दही द्या. मग काय त्याला पण दिलं. आणि प्राण्यांवर खरंच माझं खूप प्रेम आहे, तर तुम्ही पण प्राण्यांना आता उन्हाळ्यामध्ये त्यांना पण तहान लागते तर देत जा. तुमच्या घराजवळ वगैरे असेल पाणी वगैरे देत जा, जेवायला देत जा, चांगलं असतं. मग निघालो आम्ही. आम्हाला वाजले होते रात्रीचे 9:30, बराच उशीर झाला होता घरी जाता जाता. आणि प्रिन्सी पण वाट बघत होती, कारण प्रिन्सीला थोड्या वेळ जरी सोडून आलं तर माझा जीवर खाली होत असतो की काय करत असेल काय नाही. पण घरात आल्यावर बघा तिचा चेहरा बघून एकदम भारी वाटतं आणि तिची एक्साइटमेंट बघा किती आहे, की कुठे गेले होते तुम्ही आणि मला काय खायला आणलं. खूप उड्या मारते यार ती. आणि नजर नका लावा माझ्या प्रिन्सीला. नाही हो, मजाक करते मी, असंच बोलते. आणि खूप भारी आहे ती. मग थोड्या वेळ त्यांनी पण तिला लाड घातला. तिला असं वाटतं बाहेरून आल्यावर मला पण जवळ घ्यावा, कोणी प्रेम करावं. प्राण्यांना काय हो, प्रेम जितकं दिलं तितकं कमीच असतं बिचारे. आणि मग इकडे माझ्या हजबंडला जायचं होतं सकाळी कोलकात्याला, तर मग रात्रीच मी त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल वगैरे फ्रीजमध्ये भरून ठेवली. ते बोलले एवढं तर कर. म्हटलं आज चला एवढं तर करूच शकते मी तुमच्यासाठी. उद्या चालले होते ते आणि घर आमचं खाली खाली होणार होतं. खरंच खूप वाईट वाटतं, पण काय डिफेन्समध्ये असल्यामुळं थोडं सॅक्रिफाईस तर करावंच लागतं. सगळ्यांनाच माहिती आहे डिफेन्सवाल्या वाईफ्सला कसं असतं. आणि हे दुपारी मागितलेलं ट्रायपॉड आहे आणि खरंच खूप छान वाटलं. कसा वाटला माझा व्लॉग नक्की सांगा. थँक्यू.